नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर राकेश भोईर एंटरटेनमेंट. श्री विठ्ठल सर्वांना. आज आपण आहोत सानपाडे गावातील श्री दत्त मंदिरामध्ये आणि आपल्या या दत्त मंदिरामध्ये दत्त मंदिर परिसरामध्येच खरंच खूप छान असं विठ्ठल रखुमाईचं मंदिर देखील आहे. सो आपण काही कारणास्तव पंढरपुरात जाऊ शकलो नाही, पण काहीच हरकत नाहीये, कारण इथे देखील खरंच खूप छान असं विठ्ठल रखुमाईचं मंदिर या परिसरामध्ये आहे. आणि आज आपण इथलाच हा शूट घेणार आहोत. सानपाड्या गावातील श्री दत्त मंदिरामधला ब्लॉग आपण इथे बनवणार आहोत. ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा आणि आपण सर्वांच्या भूमिका जाणून घेणार आहोत की त्यांच्या मनामध्ये आजच्या या पवित्र दिवसाचं काय महत्व आहे. वर्ष लोकांसाठी जरा जोरदार आणि कार्यक्रमासाठी जरा जोरदार काळ्या झाल्या पाहिजे. त्या कार्यक्रमाचं नियोजन त्यांनी केले अर्थात सानपाडा देवस्थान ट्रस्ट यांच्यासाठी हरकत नाही. म्हणून म्हटलेलं आहे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु. आणि
देखील आहे आणि तो आपल्याला भेटलेला आहे दत्त मंदिरामध्ये. सो तू काय सांगशील आजच्या दिवसाचं काय महत्व आहे? आषाढी एकादशी आहे. आपण भक्तिभावाने विठ्ठलाच्या चरणी येत असतो. सर्वांनाच पंढरपूरला जाणं शक्य नसतं. आपल्या सानपाड्यातील सेक्टर 4 मधील हे विठ्ठल मंदिर आहे. मी तिथे आलोय. अतिशय सुंदर देखावा असतो दरवर्षी आणि विठ्ठलाची छान पूजा केलेली असते. मी माझ्या मुलीसोबत आलोय, दरवर्षी येतो. आणि मित्रांनो, जसं की माझ्या मित्राने सांगितलं की पंढरपूरला जाणं सर्वांना शक्य होत नाही, पण असं म्हणतात की आजच्या दिवशी विठ्ठल विठ्ठल हे मंदिरामध्ये नाही आहेत, आज विठ्ठल सर्वकडे आहेत, भक्तांच्या आजूबाजूला आहेत, भक्तांच्या सोबत आहे म्हटलं जातं. आणि इथे देखील खरंच खूप छान मंदिर आहे. ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. थँक्यू. चला तर म्हणजे मी तुम्हाला दाखवतो सानपाडा गावातील श्री दत्त मंदिराचा परिसर. खरंच खूप छान असं खूप जुनं मंदिर सानपाडा गावातलं आणि या मंदिराची देखील खरंच खूप प्रचिती सर्वांनाच आहे. आणि आपण या सानपाडा गावातील स्थानिक रहिवासी आहोत. खरंच ही भाग्याची गोष्ट आहे, कारण कारण या मंदिराबद्दल किंवा श्री दत्तगुरूंबद्दल मी माझ्या आजी आजोबांकडून भरपूर काही जाणलेलं आहे. आणि मंदिराचा परिसर देखील तेवढाच प्रसन्न आहे. खूप जुनं असं हे मंदिर आणि या मंदिराची जी कहाणी आहे ती मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की इथे खूप जुनी गोष्ट आहे. म्हणजे अशी सांगत आहे की या परिसरामध्ये श्री दत्तगुरू स्वतः प्रगट झाले होते आणि त्यांच्या पादुका इथे दिसल्या होत्या. आणि त्याचप्रमाणे या भागामध्ये दुधाची नदी वाहत होती असं सांगितलं जातं. पण काही कारणास्तव ती नदी इथून जरी निघून गेली, गायब झाली, तरी पण श्री दत्तगुरूंच्या पादुका इथेच राहिल्या. आणि हे श्री क्षेत्र आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि या पावन ठिकाणी दत्त जयंती निमित्त खूप लांबून भक्तजण येत असतात. आणि तुम्ही बघता हा भव्य असा परिसर. आणि त्याच माझ्या मागे बघा हे मंदिर, हे श्री दत्तगुरूंचं मंदिर. आणि आज आषाढी निमित्त हा ब्लॉग आपण बनवत आहोत. म्हणून या मंदिरामध्येच या परिसरामध्ये विठ्ठल रुक्मिणीचं देखील खरंच खूप छान असं मंदिर आहे. आणि हा ब्लॉग देखील तेवढाच इंटरेस्टिंग होईल. थोडासा छोटा असू शकतो कदाचित, पण ब्लॉग खरंच खूप छान होईल. ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. सो मित्रांनो, हे आहे आपलं दत्तगुरूंचं मंदिर आणि मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आतमध्ये स्त्रियांना येण्यास बंदी आहे. स्त्रियांना दर्शन घेण्यासाठी इथे बाहेर एक श्री दत्तगुरूंची प्रतिमा ठेवलेली आहे. इथे त्या दर्शन घेऊ शकतात. आज मंदिर परिसरामध्ये खूप छान असे उपक्रम राबवले जात आहेत. बघा, नेत्र चिकित्सा म्हणजे आय टेस्ट तुमची केली जाते. तुम्हाला जर काही डोळ्यांचा त्रास असेल त्यासाठी. आणि बऱ्याचशा गोष्टी इथे आहेत. म्हणजे स्पेशली तुमच्या आरोग्याशी निगडीत असं बरेचसे उपक्रम इथे राबवले जात आहेत. आज मंदिर ट्रस्टद्वारे इथे प्रसादाची देखील व्यवस्था असते. खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये, मोठ्या प्रमाणामध्ये प्रसाद बनवला जातो. तुम्ही बघताय खूपच पुण्याचं काम आज सानपाडा गावातील स्थानिक रहिवासी आणि माझी मित्रमंडळी इथे करताना आपल्याला दिसत आहे. आणि हे सर्व कार्य करण्यासाठी भाग्य लागतं असं म्हणतात. सो मित्रांनो, आपण सध्या मोजे सानपाडा श्री क्षेत्र दत्त मंदिर इथे आहोत आणि आपण मंदिराच्या कार्यालयामध्ये आहोत. आणि आपल्या सोबत तिथले स्थानिक रहिवासी, त्याचप्रमाणे मंदिर ट्रस्टचे सचिव धर्मेंद्र आनंद पाटील आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की आजच्या दिवसाचं जे महत्व आहे. सो दादा, आम्हाला सांगा, आजचं जे हे पवित्र आजचा हा दिवस आहे, आजचा खरंच खूप मोठा दिवस. पूर्ण
देशाभरासाठी आज परदेशातून देखील वाऱ्या निघत आहेत. म्हणजे आजच्या दिवसाचं एवढं मोठं महत्व आहे. तुम्ही काय सांगाल आजचा सानपाडा गावात आजचं काय वातावरण आहे या मंदिरात? नमस्कार. मौजे सानपाडा देवस्थान सानपाडा सचिव या नात्याने मी तुमच्याशी बोलत आहे. आजचा दिवस महाराष्ट्राचे आराध्य दैवत भगवान श्री पांडुरंग यांची आज मोठी वर्षातली सर्वात मोठी आषाढी देवशनी एकादशी याचा हा उत्सव साजरा होत आहे. आज पूर्ण महाराष्ट्रभर जे वारकरी आहेत त्यांच्या वर्षभरातला त्यांचा हा अतिशय आनंदाचा दिवस. आज देवशनी आषाढी आणि मौजे सानपाडा देवस्थान मंडळ व सानपाडा ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या सानपाडा गावामध्ये श्री दत्त विठ्ठल मंदिर मध्ये हा उत्सव साजरा केलेला चालू आहे. हा उत्सव साजरा करता वेळी यावर्षी थोडस या उत्सवासाठी थोडीशी दुःखद घटना घडलेली आहे गावामध्ये. या ट्रस्टचे खजिनदार प्रभाकर बसकर यांच्या मातोश्री यांच्या मातोश्रीचं नुकतेच 2-3 दिवसा अगोदर निधन झालेलं आहे. तो दुःख पचवण्याच्या अगोदरच आज आमचे ट्रस्टचे क्रियाशील सभासद व उपसचिव कैलासवासी हरचंद्र माधव वासकर हे पंढरपूरला आषाढी वारीसाठी गेले असता काल रात्री त्यांचे हार्ट अटॅकने दुःखद निधन झालेले आहे. त्यामुळे सानपाडा ग्रामस्थावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. पण हे दैवी कार्य चालू राहण्याच्या उद्देशाने आम्ही त्याच्यात खंड न पडू देता त्यांच्या स्मृतीस आठवण ठेवून थोड्या प्रमाणात का होईना हा उत्सव चालू आहे. आता या उत्सवाबद्दल म्हणायचं तर सानपाडा देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थांच्या रूपी दरवर्षी हा सोहळा पार पाडला जातो. या सोहळ्यासाठी ट्रस्ट सभासदांपैकी पहाटे श्री विठ्ठल रुक्माईचं दर्शन अभिषेक केला जातो. त्याच्यानंतर हरिपाठ होतो आणि आज आई एकविरा रिदम भेट ग्रुपतर्फे अभंगाची सेवा अविरतपणे दरवर्षीप्रमाणे चालू आहे. हा उत्सव साजरा करता वेळी भाविकांना आम्ही योग्य प्रकारे आणि सुलभ दर्शन घेण्याची व्यवस्था करतो. तसेच त्यांच्या चहा पाण्याची आणि फराळाची सुद्धा सोय मंडळातर्फे केली जाते. जवळजवळ 1500 किलो खिचडीचं वाटप सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत अखंडपणे भक्तांसाठी फराळ चालू असतो आणि किमान रात्री 10 वाजेपर्यंत तरी भक्तांचं दर्शन चालू असतं. हा उत्सव साजरा करण्यासाठी सानपाडा ग्रामस्थांचे सहकार्य, पोलीस खात्याचं सहकार्य आणि सानपाडा गावातील होतकरू स्वयंसेवक तरुणांचे खूप आम्हाला सहकार्य होते. त्याबद्दल आपण मंदिरात आला, आमचा उत्सव कव्हरेज केला त्याबद्दल आपल्या चॅनेलचे धन्यवाद.
घरी जाता जाता व्हिडिओचा शेवट म्हणा तरी पण आपली मित्रमंडळी आणि आपल्या वहिनी आणि आपले दादा खरंच खूप छान असे कलाकार जे बायांचे गाणे वगैरे स्वतः लिहितात, स्वतः गातात. आणि माझ्या अगोदरच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल शिरवण्यामध्ये जे बायांच्या गाण्यांचा कार्यक्रम झाला, तिथे देखील खरंच खूप छान दाद याला भेटलेली आहे, कारण तशी कला त्यांनी स्वतःमध्ये अवगत केलेली आहे. तुम्ही आजच्या दिवसाबद्दल काय सांगाल? आजचा दिवस काय एवढा आपल्यासाठी स्पेशल असतो, थोडा पब्लिकसाठी काय सांगाल? स्पेशल म्हणजे आपली मराठी संस्कृती मराठी संस्कृती आपली जी आपलं केलेलं आहे एवढं, त्याच्याबद्दल थोडंसं सांगावंसं वाटतंय. आणि आपली संस्कृती जगभर जपली जाते, याबद्दल तुम्ही काय बोला? आज लंडन पासून वारी निघाली आहे, खरंच खूप छान अशी आपली मराठी संस्कृती. दिदी थोडीशी कंटाळलेली आहे, तिला मंदिरात जायचं आहे. चला तर आपण निघूया. आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट मध्ये नक्कीच सांगा. हे बघा, हे आमचे शेजारी आहेत पण एवढं उशिरा मंदिरामध्ये आले. खरं तर स्थानिक रहिवासी आहेत गावातले, यांनी लवकर यायला पाहिजे पहाटे. मी कामावर जाऊन आलोय. ठीक आहे, चला पण मंदिरामध्ये आलेले आहे. 5 वाजता येऊन गेलात तुम्ही? हरिपाठाची सेवा देऊन आता पुन्हा मुलीसोबत आलेले आहेत. चला, धन्यवाद.